अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुवार आणि आपला मराठीचा विषय. चला तर मग सुरुवात करूया. शिवडी क्रॉस रोड लोपरा मनपा सेमी इंग्रजी उर्दू शाळा आपल्या शाळेचे नाव. आजचा विषय मराठी आणि आजची तारीख आहे दिनांक 3/12/2020 3 डिसेंबर 2020. आजचे आपल्या पाठाचं नाव आहे पाठ क्रमांक 18 माझा अनुभव, जिसके उर्दू में माने होते हैं मेरा तजुर्बा. जो हमने हासिल करते हैं उसको कहते हैं तजुर्बा, माझा अनुभव. आपल्या मुख्य शेख जैबुन्निसा अजीम आणि आपले शिक्षक अन्सारी मोहम्मद यासिन. चला तर मग पाठाची सुरुवात करूया. पाठ क्रमांक 18 माझा अनुभव. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी एक एक करून चित्र पहा. 1 2 3 4 5 6 डावीकडून उजवीकडे, मतलब उल्टे हाथ से सीधे के हाथ की तरफ अगर गिनेंगे 1 2 3 4 5 6 तस्वीर हैं. 6 तस्वीरों में अलग अलग चीज़ें नजर आए. पहिल्या फोटोमध्ये काय दिसतो आपल्याला चित्रामध्ये? 2 मुली आहेत, त्यांच्या हातात फळांची काहीतरी बॅग आहे, ते कुठेतरी जात आहेत. आणि दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतं आहे की एक मुलगा आहे, बेडवर झोपलेला आहे आणि त्याच्या हातात ती मुलं फळं आणि फुले देत आहेत. तिसऱ्या चित्रात दिसतं की त्या मुलाबरोबर ती दोघं गप्पा मारत आहेत, बोलत आहेत. चौथ्या चित्रात पण तसंच गप्पा मारत आहेत. मग 5व्या चित्रात बघता की तो मुलगा मुलींना काहीतरी बोलतो आहे आणि हा 6व्या चित्रात मुलगा त्यांना बाय बाय टाटा करतो. या सगळ्यांमुळे आपल्याला काहीतरी कळतं की बाबा हां, ही लोक ह्याला भेटायला आलेली आहेत. तर चला मग पाठाची सुरुवात करूया. ऐका, पहा व वाचा. ऐका, पहा, वाचा. सुनो, देखो और पढ़ो. तो मैं रीडिंग करूँगा, आप लोग ध्यान से सुनिए उसको और उस पर घर पे बैठ के आपको उसी तरह से रीडिंग करना है. चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. चंदन जो है ये मेरा और सुमा का दोस्त है. वो बीमार हो गया, इसलिए हम उसको मिलने के लिए उसके घर की तरफ निकले. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही त्याला फळं दिली, फुले दिली. हम उसके घर पे पहुंच गए और हमने उसको फल दिए और फूल दिए. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. काय म्हणाली सुमा? काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. एहतियात रखो, दवाई वक्त पर लो, ऐसा सुमा ने चंदन से कहा. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. फिर मैंने कहा कि तू जल्दी से अच्छे हो जा, हम लोग बहुत सारी मज़ा करेंगे और खेलेंगे. चंदन म्हणाला, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. चंदन क्या कहने लगा? रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. देखो, अपने को इस टॉपिक की शुरुआत में सिर्फ एक ही बच्ची का नाम मालूम था, सुमा, और दूसरी तो मैं का लफ्ज़ इस्तेमाल कर रही थी. तो जो मैं इस्तेमाल कर रही थी उसका नाम क्या है? रेहाना. रेहाना, सुमा, आप लोगों को मिलकर मुझे खुशी हुई. आता मला बरं वाटतं आहे. अब मुझे अच्छा लग रहा है, ठीक लग रहा है. चंदन ने आमचे आभार मानले. चंदन ने उन दोनों का शुक्रिया अदा किया कि वो लोग उससे मिलने के लिए आए. निकताना चंदन सा चेहरा हसरा दिसत होता. जब हम लोग निकल रहे थे घर से तो उसका चेहरा कैसा था? हंसता हुआ चेहरा था, खिला हुआ था. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. ये देखकर, चंदन के चेहरे पर खुशी देखकर हम लोगों को भी खुशी महसूस हुई. तो ये एक, अब हम लोग भी जाते हैं, है ना, जैसे अपने वाक़यात शेयर करते हैं. अपने दोस्त हैं, अपने रिश्तेदारों में कोई बीमार पड़ता है तो हम उसके घर के लिए जाते हैं ना, हाँ, इयादत के लिए जाते हैं, उनसे मिलते हैं, बीमारी के ताल्लुक़ से पूछते हैं, दवाई के ताल्लुक़ से बोलते हैं, मिठाई या फूल या फिर फल वगैरह देकर आते हैं, है ना. तो वैसे ही जो है ये दोनों लड़कियां रेहाना और सुमा चंदन के घर जाती हैं क्योंकि चंदन बीमार था. एक दफ़ा मैं और रीडिंग करता हूँ, उसके बाद क्वेश्चन आंसर की तरफ चलेंगे. क्वेश्चन आंसर भी लिखेंगे, ठीक है. चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. आम्ही त्याच्या घरी पोचलो.
आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. चंदन म्हणाला, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय. चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. ओके, ठीक है, ये रीडिंग हो गई. अब आते हैं सबक के क्वेश्चन आंसर की तरफ. प्रश्नोत्तर. प्रश्नोत्तर यानी क्या? सवालों जवाब. तो पहला क्वेश्चन क्या है? प्रश्न क्रमांक 1, कोण म्हणाले ते लिहा. किसने कहा ये लिखो. जुमले दिए गए होंगे, वो जुमले किसने किसको कहे, उर्दू में लिखते हैं ना, किसने किससे कहा ये लिखिए. कोण म्हणाले ते लिहा. प्रश्न क्रमांक अ, काळजी घे, वेळेवर औषध घे. ऐसा किसने कहा? सोचो वाला. काळजी घे, वेळेवर औषध घे, असे सुमा म्हणाली. ऐसा किसने कहा? ऐसा सुमा ने कहा. प्रश्न क्रमांक आ, तू लवकर बरा हो. तुम जल्दी से अच्छे हो जाओ. तू लवकर बरा हो, असे रेहाना म्हणाली. प्रश्न क्रमांक ई, आता मला बरं वाटतंय. अब मुझे अच्छा लग रहा है. आता मला बरं वाटतंय, असे चंदन म्हणाला. असे कोण म्हणाला? चंदन म्हणाला. तर हे प्रश्न क्रमांक अची प्रश्नोत्तर आहे. नंतर येत आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? सांगा यानी बोलो. अ, चंदनला आनंद का झाला? चंदन को खुशी क्यों हुई? रेहाना आणि सुमा चंदनला भेटायला आले म्हणून चंदनला आनंद झाला. ये आपका आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आ, मी हा शब्द कोणासाठी आला आहे? मी हा शब्द कोणासाठी आला आहे? तर उत्तर आहे, मी हा शब्द सुमासाठी आला आहे. मी हा शब्द सुमासाठी आला आहे. आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? तर मुलांनो, आम्ही हा शब्द रेहाना आणि सुमासाठी आला आहे. त्या दोघींसाठी आम्ही हा शब्द आलेला आहे. चला, पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 4 आहे. घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्य समोर क्रमांक लिहा. मतलब घटनाक्रमानुसार सबक के हिसाब से दिए गए जुमलों को नंबर देने हैं कि कौन सा पहले हुआ, फिर कौन सा हादसा हुआ, फिर क्या कौन सी बात हुई, है ना. इन बातों के हिसाब से, वाक्य के हिसाब से कौन सा वाक्य होगा पहले, वो हिसाब से इनके नंबर देने. हाँ, देखो अब ये क्या है? ये 6 जुमले हैं. इनको जो है अपने को सीरियल नंबर के हिसाब से लगा रहा है, कौन सी बात पहली हुई ये देखकर. तो पहले हम इन लोगों को पढ़ते हैं. अ, काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. सबसे पहले तो ये नहीं हुआ था, है ना. उसके बाद दूसरा क्या है? चंदन ने दोघींचे आभार मानले, उन दोनों का शुक्रिया अदा किया. ये तो लास्ट में हुआ था, तो ये पहला नहीं आएगा, है ना. उसके बाद देखो, आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. यहाँ उसके बाद है ई, आम्ही त्याच्या घरी गेलो. उ, चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला. अब इन 6 जुमलों में से अपने को हिसाब से सीरियल नंबर के हिसाब से लगाना. तो इसमें सबसे पहला क्या हुआ, कौन सी बात हुई थी? हाँ, रेहाना ने कही थी ना कि चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. तो ये जुमला जो है ये सीरियल नंबर के हिसाब से 1 नंबर का होगा. तो इसके सामने हम क्या लिखेंगे? 1. उसके बाद क्या हुआ? चंदन तो आजारी पडला. तो उसके बाद क्या हुआ? तो आजारी पडला. तो इसको देखने के लिए ये लोग उसके घर चले गए. आम्ही त्याच्या घरी गेलो. फिर घर पे जाने के बाद क्या है कि इन लोगों ने आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. हमने उसको फल भी दिए और फूल भी दिए. फिर सुमा ने कहा, काळजी घे, वेळेवर औषध घे. सुमा म्हणाली. तो यही सीरियल नंबर 5 हो गया, है ना. उसके बाद चंदन ने दोघींचे आभार मानले. लास्ट वाला क्या है? चंदन में लास्ट तो सबसे आभार, शुक्रिया अदा किया. तो ये था आज का अपना टॉपिक, माझा अनुभव
और उसके ताल्लुक से ये क्वेश्चन आन्सर. तर मुलांनो, तुम्हाला पण तुमचा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अब कैसे पहुंचाएंगे? जैसे आप किसी बीमार को मिलने गए होंगे, उनसे क्या बात की, क्या लेकर गए, क्या बीमार, इन सब बातों का डिस्कशन आप लोगों को करना है. ओके. आणि ही जी प्रश्न उत्तर तुम्हाला दिलेली आहेत हे तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायची आहेत. ठीक है. तो ये क्वेश्चन आंसर अपनी कॉपी में लिखो और इनको अपने ग्रुप में शेयर करो. चला, बाय बाय, नमस्कार.